नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, जर तुम्ही शोधत असाल नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आपण छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला व्ही गळ्याचा आकार द्यायचा आहे. याप्रमाणे आकार द्यायचा आणि इथे थोडंसं रेषेच्या असं किंचित बाहेर जायचं आहे आणि आकार कंप्लीट करायचा आहे. आता जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा. गळ्याचा आकार जो दिला तोही कट करून घ्यायचा आहे. आपल्याला इथे कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे म्हणून आपण गळ्याचा आकार कट करून घेतला. आता घ्यायचे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडा थोडा कपडा कट करून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर पीस ओपन करायचा आणि त्याच्यावरती अस्तर व्यवस्थित ओपन करून ठेवायचं आहे. बघा, ह्याप्रमाणे व्यवस्थित केलं की पिना लावून घ्यायच्या किंवा ज्यांना डायरेक्ट शिलाई मारता येत नाही त्यांनी काय करायचं, ह्या पद्धतीने ना 1.5 इंच अंतर सोडून आणि रेष मारून घ्यायची पूर्ण गळ्यावरती, म्हणजे परफेक्ट शिलाई मारता येईल, कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. आता जी रेषा मारली ना बरोबर त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित कपडा पकडायचा आणि जसा आपण रेष मारली त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारायची. इथे कोपऱ्यामध्ये सुई खालीच ठेवायची आणि कपडा फिरवायचा म्हणजे परफेक्ट आकार तयार होतो. शिलाई मारून झाली की मधला जो भाग आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर असे छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारून घ्यायचे. आता आपल्याला अस्तरमध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती ते बघायला मिळतील. आणि रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला वेळेवर मिळेल. बघा, ह्या पद्धतीने छान अशी दापटीप देऊन झाली की गळा छान असा आपला तयार होतो. कपड्याला पलटी मारायचं आणि पूर्ण अस्तर आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट करताना हाताने व्यवस्थित करायचं आणि म्हणजे फुगा वगैरे पडणार नाही आणि छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येईल. बघा, ह्या पद्धतीने अस्तर जॉईंट झालं की उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं दिसतं आपलं ब्लाऊज. आता लगेच पाठीवरचे टक्स मारायचे आहेत. इथे पॉईंट टाकून खाली अर्धा इंच रुंदीला आणि उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला मारून घ्यायचे. टक्स मारून झाले की लगेच कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की दापटीप द्यायची आपल्याला पट्टीवरती आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा, या पद्धतीने आपला पाठीचा भाग अगदी छान असा तयार झालेला आहे. इथे ना वरतून 2 इंच मोजायचे आणि पॉईंट टाकायचे. त्याच्यानंतर साधारण 1.5 इंच रुंदीची आपण पट्टी घेतलेली तिला डबल करून असे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की तिला असं पलटी करून घ्यायचं कशाच्या तरी सहाय्याने. बघा, ह्या पद्धतीने ही पट्टी आपली तयार झालेली आहे. आता ही पट्टी आपल्याला जिथे आपण पॉईंट टाकले ना अशी मोजून बघायची आपल्याला किती लागते आणि इथे आपण पॉईंट टाकून घेऊ त्या पट्टीला पॉईंट टाकला की छान अशी लेस आपल्याला ह्या पट्टीवरती लावायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. छान अशी लेस इथे आपण लावली आणि ती आपल्याला इथे आता जॉईंट करून घ्यायची पट्टी.
पट्टी जॉईंट करताना थोडीशी सैल ठेवायची. बघा इथे आपण पिन लावून घेतली म्हणजे शिलाई मारायला आपल्याला सोपं जाईल. उरलेली पट्टी घ्यायची कट करून. अगदी छान अशी पट्टी आपली लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती एक लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने व्यवस्थित शिलाई मारली की छान अशी फिनिशिंग लेसला येते. बघा ह्या पद्धतीने आपली लेसला शिलाई मारून झाली की अशी दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई मारून छान अशी फिनिशिंग लेसला द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता इथे कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. 8 इंच लांब किंवा 7 असा आपल्या मनाने तो कपडा घ्यायचा आहे. 5 इंचापासून पुढे घ्यायचं. 5, 6, 7, 8 इंचापर्यंत आपण हा कपडा घेऊ शकतो. त्याला असं डबल घडी करून आणि सगळीकडनं शिवून घ्यायचं आणि मध्ये असं थोडंसं छिद्र पाडून त्याच्यातून कपडा असा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित हे टोक आपल्याला बाहेर काढून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे तयार झालं की इथे सेंटरला एक रेष मारून घ्यायची आणि बरोबर त्या सेंटरवरती असं पकडून इथे एक शिलाई मारायची म्हणजे छान असं बटरफ्लाय तयार होतं. त्याच्यानंतर आपण 8 इंच लांबीच्या आणि 3.5-4 इंच रुंदीची अशा ह्या पट्ट्या घेतलेल्या आहे. ह्याप्रमाणे त्याला असं शिवून घ्यायचं आहे. वरतून सरळ टीप मारायची आणि खाली 1 इंच अंतर सोडून अशी तिरपी टीप मारायची. याला सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे टोकं बाहेर काढले की छान असा आकार त्याचा तयार होतो. बघा ही पट्टीसुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे पलटी करून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघायला मिळेल. इथे आता आपल्याला असे एकावर एक ठेवून थोडं तिरपे ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचे म्हणजे धागे वगैरे निघत नाही. आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे बटरफ्लाय असं पॅक करून घ्यायचं आहे आणि ते बरोबर इथे सेंटरला आपल्याला पुन्हा एकदा टिप मारून पॅक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सुई दोऱ्याने केलं तरी चालेल. बघू शकता ह्याप्रमाणे अगदी छान कॉन्ट्रास्ट कपडा वापरून आपण हे बटरफ्लाय बनवायचं आहे आणि याच्यावरती सुंदर असं शोचं बटन आपल्याला लावायचं आहे. मॅचिंग बटन लावलं तरी छान दिसेल आणि गोल्डन लावलं तरी छान दिसेल. तुम्हाला जे आवडेल ते बटन इथे तुम्ही लावायचं आहे. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.